नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या S3 द ॲडव्हेंचर या चॅनेलला. तर मित्रांनो, आपण निघालेलो आहोत कोकणात. हो, अगदी बरोबर. अहो, खरं सांगतो हे बघा. येस, तर आपण चाललेलो आहोत आज कोकणात. आजचा आपला दौरा आहे कोकणचा. खूप दिवस झाले आपल्या S3 द ॲडव्हेंचर या चॅनलवरती काही येत नव्हतं, म्हणून म्हटलं की चला आपण कोकण ट्रिप करूयात. ॲक्च्युली कोकण ट्रिप नाही आहे ही, गोवा ट्रिप आहे आणि लेट ब्लॉग मी तुमच्याकडे घेऊन येतो आहे. आपण निघालेलो आहोत कोकणवरून आपण जाणार आहोत गोव्यामध्ये आणि छान मस्तपैकी एन्जॉय करणार आहोत. कोकणामध्ये फर्स्ट डे आपला असणार आहे गुहागर. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत सेकंड डेला रत्नागिरी आणि थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ डेला आपण असणार आहोत गोव्यामध्ये, जे असेल आपलं 31st. बट थोडेसे ब्लॉग हे खूपच लेट झालेले आहेत, तर प्लीज माफ करा. काय कामामध्ये मला जरा ब्लॉग एडिट करायला मिळत नाही आहेत, त्याच्यामुळे हे सगळं काही लेट आणि दिरंगाई होतं आहे. त्याबद्दल मी तुमची माफी मागतो, पण नक्कीच तुम्ही मला समजून घ्याल आणि माझ्या S3 द ॲडव्हेंचर या चॅनेलला लाईक कराल, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम हे असंच राहू द्यात माझ्यावरती, माझ्या चॅनलवरती. आणि जर का काही खटकत असेल तर मला नक्कीच मेसेज करा, कमेंट करा आणि सांगा की काय चुकतं आहे काय नाही ते. तर फायनली मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत तवसळ जेट्टीवर. खरं सांगू का मित्रांनो, ॲक्च्युली मी पहिल्यांदाच गाडी घेऊन असं बोटने जाणार आहे. म्हणजे खूप एक्सायटेडही आहे आणि भीती पण खूप वाटते. खरं सांगू तर माझ्यासाठी हा जरा एक वेगळाच अनुभव आहे. तुम्ही पण जर का कधी असं गाडी किंवा बाईक घेऊन आलात तर नक्कीच ह्या जेट्टीने तुम्ही जयगडला यावं. आणि जयगड हा किल्ला खूप छान आहे असं मी ऐकलं आहे, अजून बघितलं नाही आहे, पहिल्यांदाच चाललो आहे, जरा बघायचं आहे तिकडे. पण हा बोटीचा जो काही अनुभव आहे तो तुम्हाला इथे कोकणात येऊन नक्कीच अनुभवायला मिळेल आणि आज मीही अनुभवणार आहे. मलाही बघायचं आहे का काय कसं होतं. भीती तर खूपच आहे, पण एक्साइटमेंट जी आहे ना ती वेगळ्याच लेवलची आहे. बघा ना किती मोठमोठ्या गाड्या पण त्याच्यात जात आहेत आणि आपली आपली ही धन्नो पण आता त्याच्यात जाणार आहे. खरंच खरंच एक वेगळीच एक्साइटमेंट आहे. गाडी पार्क करतो आणि हा जो काही समुद्र आहे त्याचा जरासा आनंद घेतो. तुम्ही पण आनंद घ्या या माझ्या पुढच्या फुटेजमध्ये. कसं वाटते ते नक्कीच मला सांगा आणि माझ्या या ट्रिपला सपोर्ट करा.
तर मंडळी फायनली आपण पोहोचलेलो आहोत जयगड किल्ल्यावरती. हा इथं एक बोर्ड दिसतोय. माझ्या अंदाजे या बोर्डवरती कोणता राजा कधीचं काय हा किल्ला कधी निर्माण केला आहे किंवा बांधला गेला आहे याची माहिती असेल. हा असा बाहेरून दिसणारा आपला किल्ला आहे. हा बुरुज आहे मोठा. हा मेन एंट्रन्स असावा, मला एवढी माहिती नाही आहे. मी जेवढं वाचलं आहे किंवा ऐकलं आहे त्यामध्ये ह्या किल्ल्याचं जे काय थोडंफार मला जे माहिती आहे त्याबद्दल मी थोडीशी माहिती तुम्हाला सांगेन. बाकी जर का काही चुकलं किंवा काही मी वेगळंच काही बोलून गेलो तर प्लीज मला माफ करा. मला पण एवढं इतिहासातलं माहिती नाही. मी वाचनातलं किंवा ऐकण्यातलं जे काही आहे ते मांडेल. स्वतःचं असं माझं काही नाही आहे. छान किल्ला आहे. आतून बाहेरून दोन्ही साईडनी मस्त मांडणी केलेली आहे. हे वरचे मला वाटतं हे तटबंदी असावी कदाचित. मला एवढं माहिती नसल्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही आहे त्यातलं. तुम्हाला ज्याला कुला ह्या किल्ल्याबद्दल किंवा जयगडबद्दल काय माहिती असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये कळवा. मी थोडंफार जे काय मला माहिती असेल ते सांगण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, हे कोकणातलं जे काही सौंदर्य आहे ना ते खरंच बघण्यासारखं आहे. अप्रतिम म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही आहेत. कधीच न अनुभवलेला जो एक क्षण असतो किंवा अनुभव असतो ना तो आत्ता मी इथे या जयगड किल्ल्यावरती किंवा या कोकणात येऊन अनुभवतो आहे. कमाल. काय समुद्रकिनारा आहे. काय खरंच म्हणजे शब्दच नाही आहेत माझ्याकडे. बघा ना, हा काय समुद्र आहे आणि या समुद्राच्या बाजूला असलेला हा किल्ला. हा 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 सुख. इथून खाली एक छोटंसं गाव आहे. आपण तिकडे जात नाही आहोत. फक्त थोडंसं काय आहे काय नाही बघण्याच्या उत्सुकतेने मी आलो होतो. पण कमाल आहे. छान आहे. गावाचं नाव काय आहे मला माहिती नाही आहे. बट एक छोटीशी वस्ती आहे तिथे गावाच्या खाली आणि बघण्या एवढा टाईमही नाही आहे. नाहीतर नक्कीच मी खाली जाऊन ते बघितलं असतं. पण काही हरकत नाही. नेक्स्ट टाईम जेव्हा येईल तेव्हा मी त्या गावामध्ये जाऊन नक्कीच एक्सप्लोअर करेन आणि तुम्हाला त्या गावाची किंवा इथल्या लोकांची थोडीफार माहिती जर का देता आली तर मी नक्कीच देईन. तर मित्रांनो, आता आपण आतमध्ये जात आहोत. हा किल्ल्याचा मेन दरवाजा आहे ज्यातून आपण आतमध्ये चाललेलो आहोत. हा थोडासा डागडोजी केल्यासारखं वाटतं आहे. हे बघा काय बांधकाम होतं. काय काय कलाशैली आहे. काय कधीचं बांधकाम आहे आणि कधीचं नाही. पण अनुभव एक नंबर. आणि हे बघा आपल्याकडे येतं डॉगी. हे छान आपल्याला 2 मित्र आपल्याला मिळालेले आहेत. आणि त्यांचं इथं वावर आहे वाटतं. छान मला वाटतं. तर मित्रांनो, मला जयगड किल्ल्याबद्दल जी काय थोडीफार माहिती आहे ती मी तुम्हाला माझ्या पद्धतीने समजावतो. म्हणजे मला जसं सांगता येईल तसं सांगतो. म्हणजे जयगड किल्ला हा कोकणच्या किनारपट्टीवरील एक काय बोलतात ऐतिहासिक वारसा आहे. सौंदर्याचं आपण खजिनाही म्हणू शकतो त्याला. रत्नागिरी जिल्ह्यातील शास्त्री नदी जिथे समुद्राला मिळते तिथे हा एका उंच टेकडावरती दिमाखात बांधलेला किल्ला होय. या किल्ल्याबद्दलची म्हणजे माहिती म्हणजे ह्याची स्थापना हा किल्ला 16व्या शतकात विजापूरच्या आदिलशाह काळात बांधला गेला असे मानले जाते. म्हणजे हा किल्ला केवळ दगड मातीची भिंत नसून कोकणाच्या सागर संरक्षणाचा एक महत्त्वाचा स्तंभ होता. जयगड किल्ल्याचे बांधकाम हे मध्ययुगीन सागरी किल्ल्याचे एक उत्तम उदाहरण आहे. किल्ल्याला एकूण 20 बुरुज होते. हे बुरुज म्हणजे भक्कम स्थितीत होते. त्यांच्यावर तोफा ठेवण्यासाठी जागा बांधण्यात आल्या होत्या. किल्ल्याच्या संरक्षणासाठी जमिनीच्या बाजूने एक खोल खंदक खोदलेले आहे. शत्रूला सहजासहजी भिंतीपर्यंत पोहोचता येऊ नये म्हणून हा जो आहे ना तो खंदक खोदला होता. बघा काय टेक्निक होती हो त्यावेळेस. आणि आत्ता आपल्याला साधं समजतही नाही का आपण काय करतोय आणि काय नाही ते. त्यावेळेस राजा महाराजांना या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. मित्रांनो लक्षात घ्या. असे बोलले जाते की 1695च्या सुमारास हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात आला
आणि इथे आपला मराठा आरमाराचं एक महत्त्वाचं केंद्र बनलं. बघा मित्रांनो, 1695मध्ये ह्या किल्ल्यावरती कान्होजी आंग्रे यांनी ताबा मिळवला होता. काय इतिहास आहे वयाचा हा. 1695 कमाल वाटते हो. आणि मग त्यानंतर 1818मध्ये ब्रिटिश राजवट इथे आली. म्हणजे 1818मध्ये मराठा इंग्रज युद्धानंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. इंग्रजांनी या किल्ल्याचा वापर किनारपट्टीवर लक्ष ठेवण्यासाठी केला. काय ना. बरं, तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. म्हणजे या किल्ल्याचं नाव जयगड. म्हणजे जयगड असं याचं नाव का देण्यात आलं? जयगडचा अर्थ होता विजयाचा किल्ला, म्हणून याला जयगड असं नाव दिलं. आपला जयगड हा किल्ला जवळपास 4 एकर परिसरात पसरलेला आहे. इथे किल्ल्याच्या मध्ये पाण्याचे जुने हौद आणि विहीर पाहायला मिळते आपल्याला. बाजूलाच म्हणजे आजूबाजूला इथे नदीचा संगम आहे, शास्त्री नदीचा संगम. किल्ल्यावरून शास्त्री नदी आणि अरबी समुद्र यांचा संगम अतिशय विलोभनीय म्हणजे कमाल दिसतं. आणि खरं सांगायचं म्हणजे आजूबाजूला आपल्याला याच्या लाईट हाऊस बघायला मिळतं, जयगड लाईट हाऊस. खरं सांगायचं मित्रांनो, लाईट हाऊसला मला जायचं होतं बघायला, पण ह्यावेळेस मला काय हे लाईट हाऊस कवर करता आलं नाही. तर मित्रांनो, आपण निघालेलो आहोत आपल्या पुढच्या लोकेशनवरती, ज्याचं नाव आहे कराडेश्वर मंदिर. आणि मित्रांनो, आपण आता कराडेश्वर मंदिराला पोहोचलेलो आहोत. हे बघा, हे असं आहे आपलं कराडेश्वर मंदिराचं ठिकाण. हे बाजूला असलेलं समुद्र. आणि आपण आता निघालेलो आहोत कराडेश्वर मंदिराच्या गाभाऱ्याकडे. सो हे असं आहे आपलं कराडेश्वर मंदिर. हो, छान निसर्गाच्या वातावरणात असलेलं आपलं हे कराडेश्वर मंदिर बघायलाही तेवढंच छान आहे. निसर्गाच्या सानिध्यात आलेलो मी आणि इथे रमलेलो मी. मला खरंच या कोकणातून परत जावंसं वाटत नाहीये. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या S3 द ॲडव्हेंचर या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. काही चुकलं असेल तर मला माफ करा, आणि कोणाच्या भावना जर का दुखावल्या असतील तर त्याबद्दलही मला माफ करा.